जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सहु वेद जाण साही शास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान खाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सहु वेद जाण साही शास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाती. आमचे 4 वेद आहेत आणि 6 शास्त्रे आहेत. 4ही वेदांमध्ये त्याच आत्म्याचं वर्णन आहे. आता इथे जो हरी आहे तो हरी म्हणजे विष्णू असा शब्द घेऊ नये. हे एका विशिष्ट देवाचे वर्णन नाही. सगळे म्हणे त्या हरीशी गाती, हरीचेच गुणगान करतात. वेदांमध्ये 6 शास्त्रांमध्ये 18 पुराणांमध्ये त्या हरीचेच गुणगान केलेले आहे. अर्थात तो हरी म्हणजे आत्मदेव आहे. आत्म्याचेच स्वरूप वर्णन केले आहे. मंथुनी नवनीता तैसे खे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. फार सुंदर आहे. आता ज्ञानोबा म्हणतात, नवनीत म्हणजे लोणी. अहो, लोणी कसे काढता तुम्ही? समजा तुम्हाला लोणी काढायचे असेल तर कशातून काढता? दह्यातून काढता ना. दह्यामधून तुम्हाला लोणी काढायचे आहे. मग ते कसे काढणार? तर त्याचे मंथन करून काढावे लागते. पूर्वी दही घुसळण्यासाठी रवी असायची. ती रवी घुसळायची की मग ते जे दही असते ते दही घुसळले जाऊन त्याच्यावर लोण्याचा तवंग येतो. मग तो लोण्याचा गोळा तयार होतो. त्याला नवनीत म्हणतात. ज्ञानोबा सांगतात, मंथुनी नवनीता, मंथन करून नवनीत निघते. घुसळून आपण लोणी काढतो. त्याप्रमाणे तुम्हाला ते नवनीत म्हणजे तो अनंत भगवान आत्मा, तो सुद्धा तुम्हाला अशाच तऱ्हेचे मंथन करून घ्यावा लागेल. आणि हे मंथन म्हणजे त्या भगवंताच्या नामाचा जप करणे, त्याची साधना करणे, त्याचे हे मंथन आहे. ते मंथन म्हणजे रवीचे घुसळण. ज्ञानोबांनी दृष्टांत दिला आहे की ज्याप्रमाणे दही घुसळून जसे आपण लोणी काढतो, त्याप्रमाणे त्या भगवंताच्या नामाने किंवा त्या भगवंताच्या साधनेने तुम्हाला ते नवनीत म्हणजे तो आत्माराम प्राप्त करता येईल. म्हणून साधना करा, त्या भगवंताचे नाव घ्या. ज्ञानोबा सांगतायत, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. जर तुम्ही असे मंथन केले नाही, अशी तपसाधना केली नाही, तर त्याचे नाव घेतले नाही तर काय होईल? विनाकारण कथा सांगण्यात काही अर्थ नाही. आणि मग तुमचा मार्गही बदलून जाईल, संपून जाईल. जर तुम्ही त्या मार्गाने, त्या साधनेच्या मार्गाने, त्या भक्तीच्या मार्गाने गेला नाही आणि त्या पद्धतीने त्या भगवंताचे नाम जप किंवा ती साधना जर तुम्ही केली नाही, मंथन केले नाही, तर सगळं वाया जाईल. म्हणून हे जीवन वाया घालवू नका. या जीवनामध्ये माणसाने साधना केलीच पाहिजे. भगवंताचे नाव अखंड घेत राहिले पाहिजे. त्या आत्म्याचे नाव सतत घेतच राहिले पाहिजे. तरच काहीतरी प्राप्ती होईल. तरच तो अनंत तुम्हाला प्राप्त होईल. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.